नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मराठी माणूस आणि मी विकास भाट। तर मित्रांनो, असे भरपूर हिंदू पोरं आहेत, त्यांना काम कसं करायचं हे माहीत नाही। तर मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। शिवजयंती आली की आपले मावळे स्टेटस ठेवायला लागतात। तर चांगली गोष्ट आहे वास, तुम्ही स्टेटस ठेवतात ती चांगली गोष्ट आहे। पण मित्रांनो, जसंच तुम्ही स्टेटस ठेवतात तसंच हे महाराजांनी जिंकलेले किल्ले हे मला स्वच्छ पाहिजे। आता तिथं जर मी एखाद्याला म्हणलो ना, तर बाबा हो आपल्याला गडकोट स्वच्छता मोहीम घ्यायची, तर तिथं लाखातून हजार मावळे येतील आणि बाकीचे। तर मित्रांनो, सर्वांनी गडकोट स्वच्छता मोहीमसाठी जायला पाहिजे। शिवाजी महाराजांनी जिंकलेले किल्ले आज सुरक्षित नाही आहेत। आज धारूरमध्ये जर बघायला जर गेलं तर आज 5 एकर जागा वक्फ बोर्ड कायद्याने हडप केलेली आहे। तर मित्रांनो, सावध राहा, आवाज उठवा। जिथं आवाज उठत नसेल तिथं आम्हाला सांगा, आम्ही तिथं आवाज उठवू। शिवाजी महाराजांचे स्टेटस आम्ही पण ठेवतो, पण काही असे मावळेत आपले की ते नुसते स्टेटस ठेवून दिखावा करतात। असे दिखावा करणारे मावळे नगय आम्हाला। मित्रांनो, करा शिवजयंती करा, तुम्हाला बॅनर लावा, बॅनर बाजी लावा, काही लावा, काही करा। पण मित्रांनो, ह्या शिवाजी महाराजांच्या गड कोटाकडे लक्ष दिलं पाहिजे आपण। असे मावळे आम्हाला पाहिजे। आता मित्रांनो, भरपूर जणाला माहीत नाही की हिंदू धर्माचं काम कसं करायचं। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो, तर काम कसं करायचं। तर ठीक आहे, आपल्याकडे मावळे येत नाहीत, पोरं येत नाहीत, तर आपल्या गावातून सुरुवात 2-5 पोरांवरती करणे। कशी? शिववंदना असन ती शिववंदना घ्या, हनुमान चाळीसा पठण असन तर हनुमान चाळीसा पठण घ्या। 5-10 पोरापासून तुम्ही सुरुवात करा, तिथून पुढंच तुमची सुरुवात खरी ठरेल। मित्रांनो, सुरुवात जर करायची म्हणली तर ती अवघडापासूनच सुरुवात करायला लागते। तर तुम्ही म्हणता डायरेक्टच आम्हाला सोपं काम भेटन, तर डायरेक्ट तुम्हाला सोपं काम भेटणार नाही। तुम्हाला अवघड कामातूनच सुरुवात करावं लागेल, तरच आपला हा धर्म पुढे पुढे चालेल। बरं ठीक आहे, किंवा तुम्ही धर्माचं काम करतात, पण तुम्ही म्हणता की धर्माचं काम एकच आहे। तर मित्रांनो, एक काम नाही, ह्या धर्माच्या कामामध्ये 1000 कामं असतील, ते 1000 कामं आपल्याला करावंच लागतील। तर मी आज एक सोशल मीडियाच्या माध्यमातून, एक व्हॉट्सॲपवरती, फोनवरती प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी आज कामं करतोय। गोरक्षणाचा असन, लव जिहादचा असन, लँड जिहादचा असन, प्रत्येक गोष्टीसाठी मी आवाज उठवतोय। आणि तुम्ही पण असंच सोशल मीडियाचा फायदा घेऊन तुम्ही पण असं धर्माचं काम करू शकता। जर माहीत नसेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा, मला मी तुम्हाला माहिती देतो काम कसं करायचं। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जर आली तर मावळे जागे होतात आणि तिथं लगेच जय जयकार होतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चांगली गोष्ट आहे। रामनवमी आली की आपला हिंदू जागा होतो, चांगली गोष्ट आहे। तर मित्रांनो, शिवजयंतीपुरतं आपल्याला एक व्हायचं नाही, रामनवमीपुरतं एक व्हायचं नाही। तर मित्रांनो, 100 वर्ष जिवंत आहे तोपर्यंत आपला हिंदू धर्म जिवंत राहायला पाहिजे, तरच मी बोलेल छत्रपती शिवाजी महाराज की जय, प्रभू श्रीराम की जय। झालं, बोललो मी। पण मित्रांनो, असे मावळे आपल्याला पाहिजे नाही आहेत। शेवटपर्यंत, मरेपर्यंत आपण हे हिंदू धर्माचे कामं केले पाहिजेत, तरच हा हिंदू धर्म टिकेल। नाही तर असे दिखावा करणारे आपले हिंदूमध्ये भरपूर लोक आहेत। व तसंच या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी एक सांगन आपल्या हिंदू महिलेला, ताई, आपले संस्कार अंग दाखविणे नाहीत, आपले संस्कार अंग दाखविणे नाहीत, तर आपले संस्कार अंग झाकिणे आहेत। ही शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांची आहे। सोशल मीडियावरती मी भरपूर पोरींना पाहतोय, ते डॅन्स मारतात अंग उघडं करून, तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या। अजून मी असंच एक सांगतो मित्रांनो, तुम्ही स्टेटस ठेवण्यापेक्षा स्टेटस स्वतःचं बनवा।
ह्याच्यातच खरी तुमची किंमत वाढते. जर तुम्हाला एखादा गोरक्षक असा मेसेज जर टाकीत असेल, आपणही आपल्या मित्रपरिवाराला गोरक्षणाच्या अग्निहोत्रात 1 बंदा रुपया टाकण्यासाठी आग्रह धरूया, तर मित्रांनो नुसतं स्टेटस बघू नका, तर त्या गोरक्षकाला 365 रुपये फोनपे करा. कारण का? अरे ते गोरक्षक रात दिवस करून गाया वाचवतो आणि आपण नुसते पाहतो. टाका, बिंदास टाका त्यांना पैसे. 365 रुपये बिंदास टाका वर्षाचे. ते त्यांचे खिसे भरण्यासाठी तुम्हाला पैसे मागत नाहीत. तर मित्रांनो त्याच गायीसाठी कडबा म्हणा, चारा म्हणा, पाणी म्हणा, त्यांना काय लागन त्याच्यासाठी ते पैसे मागत आहेत. तर बिंदास द्या मित्रांनो. तुमच्यासाठी 365 रुपये म्हणजे काहीच नाही. सेवा करा. आज ती गाय आहे म्हणून आज आपण आहे. गोमाता ही राष्ट्रमाता आहे. जय श्रीराम, जय गोमाता. तर मित्रांनो शिवाजी महाराजची जयंती ती जवळच. तर पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये डीजे लावून नाचू नका. शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये डीजे लावून नाचू नका. शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये तुम्ही कीर्तन लावा, अभंग लावा, शिवव्याख्यान लावा. महाराजांची शिकवण आहे आणि ती शिकवण आम्ही मरेपर्यंत ठेवणार. डीजे लावून नाचणं हे आमचे संस्कार नाहीत. डीजे लावून नाचणं हे आमचे संस्कार नाहीत. एवढं लक्षात घ्या. तलवारीवरती मुघलांना नाचविणं हे आमचे संस्कार आहेत. ह्याला म्हणते संस्कार. खेळायचे ना तर त्या तलवारीसोबत खेळा. खेळायचं तर त्या तलवारीसोबत खेळा. त्या डीजे समोर नाचायला का आपण का शक्य नाहीत.